मेरा नाम ज्ञानेश्वर असाराम बोडखे आहे. संभाजीनगर जिल्ह्यातून येतो. लासू स्टेशन माझं नेटिव्ह आहे. मी या ठिकाणी ट्रेनिंगसाठी सर्च करत होतो आणि मला टेक्नोलाइटच्या माध्यमातून इथं ट्रेनिंग मिळालेली आहे. आज म्हणजे मी 8 तारखेपासून 10 तारखेपर्यंत या ठिकाणी ट्रेनिंग सत्र चाललेलं आहे. या ट्रेनिंग सत्रामध्ये डेअरीचं जे नॉलेज आहे, बेसिक नॉलेज, माझ्याकडे सध्या कुठलाही म्हणजे व्यवसाय नाही आहे डेअरी संदर्भातला. मी ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये आहे, परंतु दुग्धजन्य पदार्थावर कुठल्याही प्रकारचं मी काम करत नाही आहे आणि मला काम करायचं म्हणून बेसिक नॉलेज माझ्याकडे असायला पाहिजे. ते नॉलेज घेण्यासाठी मी या ठिकाणी या सत्राला अटेंड केलेलं आहे. तर या सत्रामध्ये मला दुग्ध जे आहे फार्मरपासून पॅकिंगपर्यंतचं नॉलेज, जसं की एखादा शेतकरी आपल्याकडे दूध घेऊन येतो, त्याचं टेस्टिंग कसं करायचं, त्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया कशी करायची, या सर्व गोष्टीचं नॉलेज मला या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यामध्ये विविध प्रकारचे प्रोडक्ट जसं की लस्सी असेल, पनीर असेल, तुमचं श्रीखंड असेल, राजभोग लस्सी असेल, या विविध प्रकारचे जे प्रोडक्ट्स आहे, दुधापासून तयार होणारे तूप असेल, ते पण या ठिकाणी मला कसं बनवायचं याचं पूर्णपणे स्किल नॉलेज या टेक्नोलाइटच्या माध्यमातून मला मिळालेलं आहे. मी टेक्नोलाइट टीमचं जे आहे अभिनंदन, त्यांनी मला जे नॉलेज दिलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदनही करतो आणि धन्यवादही व्यक्त करतो. कारण कमी वेळेमध्ये, कमी खर्चामध्ये मला चांगल्या प्रकारचं ज्ञान या ठिकाणी अर्जन करण्यासाठी संधी मिळालेली आहे आणि भविष्यात मला ज्या ज्या वेळेस गरज पडेल असे सत्र मी पुन्हा अटेंड करेल. मी जे कोणी नवीन व्यवसायात येण्यासाठी इच्छुक असेल त्या लोकांना आवाहन करेल की त्यांनी निश्चित हे टेक्नोलाइटचं जे सत्र आहे ते अटेंड करावं. पैशाच्या व्हॅल्यूपेक्षा कुठल्याही व्यवसायात जाण्यापूर्वी त्याचं नॉलेज घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण त्यातनं आपल्याला लक्षात येतं की आपल्याला काय करायचं आहे, काय करायचं नाही आहे. त्याच्या बॅड पॅच, गुड पॅच, या सर्व गोष्टीचं आपल्याला ज्ञान या ठिकाणी भेटतं आणि भविष्यातही आपल्याला आणखी काही गरज पडली तर ते आपल्याला देण्यासाठी तयार असतील. धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.